आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी शिर्डीत आगमन. निळवंडे धरणाचं करणार जलपूजन आणि विविध विकास कामांचं लोकार्पण. देशातल्या पारंपरिक बियाणांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल, असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार ह.ब.प. बाबा महाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृद्धापकाळानं निधन. हॉंगझू आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची 17 सुवर्ण, 21 रौप्य आणि 32 कांस्य अशी 70 पदकांची कमाई. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांचं शिर्डीत आगमन झालं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण तसंच शिर्डी इथं सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण, पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याखेरीज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभ प्रधानमंत्री करतील. राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शिर्डी इथल्या श्री साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा झाल्यानंतर नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील. या इमारतीची पायाभरणी 2018 मध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोव्याकडे रवाना होतील. गोव्यात मडगाव इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू मैदानावर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. गोव्यात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. देशभरातून 10,000हून अधिक खेळाडू 43 पेक्षा जास्त क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत आहेत. देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन तसंच ही बियाणी जगभरातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम बीज सहकारिता कृषी समिती करेल, असं प्रतिपादन सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. बीज सहकारिता कृषी समितीनं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सुधारित आणि पारंपरिक बियाणांचं उत्पादन या विषयावर नवी दिल्लीत आयोजित केलेल्या चर्चासत्राला ते संबोधित करीत होते. जगातील एकूण बीज उत्पादनात भारताचा वाटा 1% कमी आहे. वैज्ञानिक पद्धतीनं उत्पादित बियाणं भारतीय शेतकऱ्यांच्या वापरात नसतात. त्यामुळे बीज उत्पादन आणि बीज निर्यातीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं, असं आवाहनही शहा यांनी यावेळी केलं. भारतीय बीज सहकारी समितीची उद्दिष्ट, पिकांची पोषक मूल्ये आणि उत्पादन याबाबतीत बियाणांचं महत्त्व, छोट्या तसंच मध्यम शेतकऱ्यांच्या विकासात सहकारी समित्यांची भूमिका अशा विषयांवर या चर्चासत्रात चर्चा होत आहे. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व महसुली विभागांमधून आलेल्या अमृत कलशांचं पूजन उद्या मुंबईत होणार आहे. त्यानंतर हे कलश दिल्लीसाठी रवाना होतील. मेरी मिट्टी मेरा देश या देशव्यापी अभियानात सहभागी होणाऱ्यांना नवी दिल्लीत अमृत कलश पोहोचवण्याच्या उद्देशानं विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या गाड्या उद्यापासून धावणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशानं गेल्या 9 ऑगस्ट रोजी या अभियानाची सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून 7,500 कलशांमध्ये माती घेऊन निघालेल्या अमृत कलश यात्रेचा येत्या 30 ऑक्टोबरला नवी दिल्लीत समारोप होणार आहे. तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित करून तरुण कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 मतदान केंद्र सुरू करावं, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमधल्या एकूण मतदारांपैकी सुमारे 2.6% इतके तरुण मतदार आहेत. निवडणूक आयोगानं निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना केली आहे. या माध्यमातून नवमतदार तसंच शालेय विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेरूळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून उद्या संध्याकाळी 4 वाजता नेरूळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांचं पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असं होतं. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातला प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतलं जात असे. 1962 पासून बाबा महाराजांनी कीर्तन आणि प्रवचन करायला सुरुवात केली. गोडगळा, रसाळ वाणी आणि प्रचंड व्यासंग ही त्यांच्या कथन शैलीची वैशिष्ट्य होती. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी लोकप्रिय ठरली. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातारकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून श्रद्धांजली वाहिली आहे. प्रगती या ICT आधारित बहुआयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काल घेतला. एकूण 31,000 कोटी रुपये मूल्यांच्या 8 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प जलपुरवठा आणि सिंचनाशी संबंधित तर 2 प्रकल्प राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार आणि इतर 2 प्रकल्प रेल्वे आणि मेट्रो रेल्वे दळणवळणाशी संबंधित आहे. हे 8ही प्रकल्प महाराष्ट्र, बिहार, झारखंड, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांशी संबंधित आहेत. उपग्रह प्रतिमांसारख्या तंत्रज्ञानांचा उपयोग करत प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टल प्रकल्पांसाठी स्थान आणि जमिनीच्या आवश्यकतांशी संबंधित अंमलबजावणी आणि नियोजनाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात मदत होऊ शकेल यावर मोदी यांनी भर दिला. एक देश एक निवडणूक पद्धत राबवण्याकरता गठीत करण्यात आलेल्या समितीची दुसरी बैठक काल नवी दिल्ली इथं पार पडली. देशभरात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासंदर्भात महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. 6 राष्ट्रीय पक्ष, 33 राज्य पक्ष आणि 7 नोंदणीकृत अपरिचित पक्षांना पत्र पाठवून एक देश एक निवडणुकीबाबत त्यांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती समितीचे सचिव नितेन चंद्र यांनी दिली. विशेष निमंत्रितांसाठी मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपटाचं प्रदर्शन काल मुंबईतल्या भारतीय चित्रपट संग्रहालयात पार पडलं. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि बांगलादेश फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चीनमध्ये होंगझू इथं सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 17 सुवर्ण, 21 रौप्य आणि 32 कांस्य अशी 70 पदकं आतापर्यंत पटकावली आहेत. नेमबाजीच्या R6 संमिश्र प्रकारात बाबू सिद्धार्थनं सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीच्या F46 प्रकारात सचिन खिलारीनं सुवर्ण तर रोहित कुमारनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या F34 या भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवनं रौप्य पदक पटकावलं. पुरुष T35 या धावण्याच्या शर्यतीत नारायण ठाकूरनं कांस्य पदक मिळवून आजच्या दिवसांची सुरुवात केली. T37 प्रकारात श्रेयांश तिवारीनेही कांस्य मिळवलं. लॉन टेनिस, धावणे, तिरंदाजी, नेमबाजी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, सायकलिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू आपलं कौशल्य आज आजमावणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना बेंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्याला 2 वाजता सुरुवात होईल. इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नेदरलँड संघावर 309 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी शिर्डीत आगमन. निळवंडे धरणाचं करणार जलपूजन आणि विविध विकास कामांचं लोकार्पण. देशातल्या पारंपरिक बियाणांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृद्धापकाळानं निधन. होंगझू आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची 17 सुवर्ण, 21 रौप्य आणि 32 कांस्य अशी 70 पदकांची कमाई.
आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.